नमस्कार. तर माझे नाव पठाण अरबाज अय्यूब आहे आणि मी दयानंद कॉलेज ऑफ कॉमर्स लातूर इथे BCA सेकंड इयरला आहे. तर मी आज तुम्हाला एका वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. तर त्या पुस्तकाचे नाव द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्या अंतर्मनाची शक्ती. त्या पुस्तकाचे लेखक म्हणजे डॉक्टर जोसेफ मर्फी हे आयर्लंडमध्ये जन्मलेले अमेरिकन लेखक आणि न्यू थॉट चळवळीचे मंत्री आहेत. आणि द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्या पुस्तकाद्वारे त्याने दाखवून दिले की आपले विचार आपल्या जीवनावर किती प्रभाव पाडतात. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक जगातील सर्वात प्रेरणादायी पुस्तकापैकी एक मानले जाते. ह्या पुस्तकामध्ये समजते की आपले अवचेतन मन आपल्या पाठीमागे शांतपणे कार्य करते आणि आपले निर्णय नियती घडत असते. डॉक्टर मर्फी सांगतात की आपले मन म्हणजे एका गार्डन सारखे आहे. आपण चांगले विचार लावले तर आपल्याला चांगले विचार मिळतील. आणि डॉक्टर मर्फी सांगतात की आपल्या मनाचे दोन भाग असतात, जसे चेतन आणि अवचेतन. चेतन मन म्हणजे तर्कशुद्ध आणि सक्रिय असते आणि अवचेतन म्हणजे भावनिक आणि शक्तिशाली असते. आपले मनामध्ये जे विचार चालत असतात आपलं मन तो सत्य मानून घेतो. डॉक्टर जोसेफ मर्फी पुस्तकामध्ये सांगतात की आपण जसा विचार केलो आपल्यासोबत तसल्या गोष्टी घडत असतात. जर आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी घडत असतात आणि आपण जर निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. मला या पुस्तकातून हेच महत्त्वाचं शिकायला मिळालं की बिलीव्ह इन युअर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. जर आपण स्वतःवर विश्वास ठेवलो आणि पॉझिटिव्ह विचार केलो तर आपल्याला सक्सेस, हॅपीनेस, शांतता सगळं काही मिळू शकते. द युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपल्याला एवढंच शिकवते की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि पॉझिटिव्ह विचार करून स्वतःवर विश्वास ठेवून आपण आपले स्वप्न साकार करू शकतो. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देते की सर्व काही मनातूनच सुरू होते. आपण जे विचार करतो आपण तेच बनतो. शेवटी हे पुस्तक हे सांगते की मन कंट्रोल करा, पॉझिटिव्ह राहा आणि आपले गोल्स वर विश्वास ठेवा. थँक्यू.